दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्ये. एक ताजी घडामोड अशी आहे की आज पंढरपूर तहसील कार्यालयासमोर द्राक्ष, डाळिंब म्हणजे फळ उत्पादक याचबरोबर धान्य उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आणि याचं कारण होतं ते म्हणजे गेल्या काही दिवसांपासून हवामानाचा अंदाज वर्तवणारे अनेक तथाकथित तज्ज्ञ महाराष्ट्रात निर्माण झालेले आहेत आणि ते सतत हवामानाचा अंदाज व्यक्त करत असतात. अनेक अंदाज त्यांचे चुकीचे ठरतात. त्यामुळं शेतीमालाचे भाव कोसळत असल्याचा आरोप या सर्व शेतकऱ्यांनी केलेला आहे. द्राक्ष बागायतदार संघाचे राज्याचे उपाध्यक्ष मारुती नाना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं आणि पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगोटे यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलेलं आहे. आणि हवामानाचे चुकीचे अंदाज वर्तवणारे जे हे तथाकथित तज्ज्ञ आहेत महाराष्ट्रातले, जे सोशल मीडियावर अशा पद्धतीच्या सतत बातम्या पेरत असतात, मुळात त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं असा त्यांचा आरोप होता. आणि यावेळी मारुती नाना चव्हाण यांनी संपूर्ण माहिती तहसीलदार सचिन लंगोटे यांना दिली आणि अशा हवामान वर्तवणारे जे आहेत, ज्यांचा कोणताही अभ्यास नाही आहे, त्यांच्याकडे कोणताही अधिकृत परवाना नाही आहे, त्यांच्यावर कारवाई करावी, कारण ह्यांच्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे असा आरोप त्यांनी केला. आणि याबाबतचं निवेदनही तहसीलदारांना दिलेलं आहे आणि यावेळी त्यांनी संपूर्ण माहिती तहसीलदारांच्या कानावर घातली. यानंतर तहसील कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीही करण्यात आली. सकाळी 10:30 वाजल्यापासून सुमारे 11:30 वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होतं आणि यावेळी अनेक शेतकऱ्यांनी संतापही व्यक्त केलेला आहे, कारण गेल्या 2-4 दिवसापूर्वी मोठा पाऊस सोलापूर जिल्ह्यात पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळं द्राक्षाचे, डाळिंबाचे दर हे मोठ्या प्रमाणात कोसळलेले आहेत आणि जे व्यापारी द्राक्ष बागा घेतात किंवा डाळिंब बागा घेतात त्यांनीसुद्धा आता ह्या बागा घेण्याकरता ते येत नाही आहेत, ते सौदे करण्याकरता येत नाही आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे आणि अगोदरच आखाती भागात युद्ध सुरू आहे. त्यामुळं फळ द्राक्षाचे जे दर आहेत ते कोसळले, डाळिंब द्राक्षाचे. यात हे असा आता खोटा हवामानाचा अंदाज देणाऱ्यांमुळं व्यापारी घाबरत आहेत हे बागा घेण्याकरता म्हणून किंवा सौदे करण्याकरता. अशा सर्वांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केलेली आहे. पहा याबाबतची काय म्हणाले मारुती चव्हाण. शेतकऱ्यांचं नुकसान करणाऱ्याचा सध्याला सोशल मीडियावरती अनेक जण हवामान अंदाज व्यक्त करते. आता सध्या जर लिस्ट बघायला गेली तर लाखोमध्ये त्यांचा आकडा आहे. प्रामुख्याने कुणाला तुम्ही त्याचं नाव घेण्याचा प्रयत्न केला किंवा कोण आहे तुमच्या याच्यावरती? बघा सगळ्यांनी आता कोण आहे बाबांनो, काय अजून बर का ही फेक देतो म्हणून 3 नाव आले, अजून 4-5 नावं आहेत, पण बांगर एक आहे. बांगर एक. आणखी कोण आहे, कोण असतील ती बघा. मेन पंजाब डक जास्त गारपीट होईल, बडन आलं, धोधो वाहतील, कुठला अंदाज सगळं सांगायचं. भले आम्ही म्हणतो तुझा अंदाज खरा का खोटा आम्हाला माहित नाही. तुला नुकसान करायचा अधिकार कोणी दिला? शेतकऱ्याचा कोणी नुकसान करायचं तुला अधिकार दिला? एका बाजूला शेतकऱ्यासाठी आम्ही सांगतो आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याचं नुकसान करतो. इथं डाळिंबवाल्याचं नुकसान व्हायला लागले, त्याला व्यापारी घेणार. सगळ्या द्राक्ष बागात असं व्हिडिओ काढून टाकलं की मोठं प्लॉट असते ते व्यापारी घाबरतात घ्यायला. आणि माझी व्यापाऱ्यांना पण विनंती आहे की तुम्ही घाबरू नका, तुम्ही सौदा करा, बिनधास्तपणे घ्या. आम्ही काय तुमचं ह्याच्यात ही ना, आम्ही द्राक्ष बागायतदार तुम्ही एक साखळीतला घटक आहे. सगळ्या व्यापाऱ्यांनी बिनधास्त घ्या. पाऊस पडला ना त्यावेळेला बागायतदार बी आमचा समजूतदार आहे, तो तुमच्याशी कुठे एखादी गोष्ट तुमचं बी नुकसान होऊ नये म्हणून बागायतदार आमचा विचार करेल. त्यामुळे ह्या असल्या हवामान अंदाजाचा ऐकून तुम्ही सौदा करायचं थांबू नका, अशी एक माझी विनंती आहे सगळ्या व्यापाऱ्यांना. द्राक्षाच्या, बेदाण्याच्या तुम्ही बिनधास्त करा, डाळिंब खरेदी करा. डाळिंब पण तसंच झाले, पेरू खरेदी करणार, केळी खरेदी करणार. गारपीट झाल्यावर केळी म्हणणार प्लॉट घेतला की व्यापाऱ्याला सगळा प्लॉट कापायला लागतो म्हणून व्यापारी सौदा करायला घाबरतात हे असलं काहीतरी सांगितल्यामुळं. त्यामुळं गारपीट जरी झाली तरी शेतकरी समजदार आहे, ज्या दिवशी तुमचं नुकसान अजिबात करणार नाही शेतकरी. त्यामुळे सगळ्या व्यापाऱ्यांनी सगळ्या फळांचं सौदा करा. केळी असेल, सोलापूर जिल्ह्यात डाळिंब आहे, सांगली जिल्ह्यात डाळिंब आहे, सांगली जिल्ह्यात पेरू आहे, सोलापूर जिल्ह्यात पेरू आहे. द्राक्षाचं पिकाचा आता सीझन चालू आहे. त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांचं की गहू हरभरा, आता गहू हरभऱ्यासाठी सांगतो म्हणून सांगतो. अरे गहू हरभऱ्यामुळे ह्या सांगण्यामुळं की गहू हरभरा 15 दिवसानं पिकलेला असतो, त्याच्या आधी शेतकरी पाऊस पडेल म्हणून कच्चाच कापतो आणि तो गहू हरभरा कच्चा कापल्यामुळे तो हिरवा राहतो, त्याला बाजारात भाव मिळत नाही, त्याचं नुकसान होतंय. काय लोकांचं डबल आता पाऊस पडेल बाबा ह्याने सांगितलंय म्हणून जिथं मजुरीचा दर थोडा असेल
तर तिथं जादा मजुरी देतो, पण माझा माल काढायचा आहे म्हणून मजुरीचा पुन्हा दर वाढवतो, त्याचं प्रेशर ही लोक वाढवतात. 4,000 गव्हाच्या मशिनी पाऊस येणार आहे म्हणून 2,000च्या आता बघा शेतकरी सांगतो 4,000 मागायला लागले. म्हणजे शेतकऱ्याची कशा मार्गाने 2 दिवस आधी तुम्ही तो आपल्या शेतमालाची व्यवस्था करा. काय दाखवा, 10 एकर गहू दाखवा. काहीतरी साठं लोट आहे म्हणून त्यांची बँक अकाउंटची चौकशी करा किंवा त्यांच्या संपत्तीची चौकशी करा. साठं लोट कळते, कारण हरभरा गहू करून कोण फॉर्च्युनर घेत नाही. दुसरी गोष्ट, ह्या ज्या आत्ता जी हवामान अंदाज देऊन ह्यानी मला सांगा, पूर्वी हवामान अंदाज कोण देत नव्हतं, त्यावेळेला द्राक्षाचा भाव पाऊस पडल्यानंतर फळांचा भाव पडायचा. आता ह्यो 15 दिवस आधी सांगतोय, आणि 15 दिवस आधी सांगितल्यामुळे त्या द्राक्षाचा भाव हळूहळू किंवा फळांचा, केळीचा, डाळिंब, पेरूचा, सगळ्या शेतमालाचा भाव हळूहळू पडत जातो. काय काय गहू, हरभरा किंवा ही जी इतर पिकं आहेत ही लोक पाऊस येईल उन्हात घालायला माणसं कोण मिळत नाही ती, म्हणून हाय असं बाजारात आणून कच्चं विकतो, त्या गहू हरभऱ्याचा भाव पडतो, ह्यो तुरीचा भाव पडतो. कांद्याची पण तीच अवस्था, कांदा सुद्धा रानात वाळत पडलेला असतो, असं काहीतरी आबाळ हाणून हे टाकायचं, त्यामुळे ती कांदा लगेच लोक आणते, ती घरात जागा नसते शेतकऱ्याच्या, तो लगेच इथं बाजारात आणतो, विकतो, त्या कांद्याचा भाव पडतो. म्हणजे हे हवामान अंदाज शेतकऱ्याच्या फायद्यासाठी राहिलेले नाहीत, हे सगळे शेतकऱ्याच्या मुळावर उठायला लागलेत. म्हणून आता हे आमच्या नरड्याला आले, म्हणून आम्ही आता बाहेर आलोय की बाबा आता आम्ही सोडणार नाही. आमच्या नादाला, नरड्याला जर तुम्ही आणत असाल तर तुमचं नरडं आम्ही सोडणार नाही, त्याला पण घाटीला हात घालणार. ह्या सगळ्या हवामान अंदाजाखाली याच आहे. आणि ह्यांच्यावर पुन्हा एकदा मी सांगतो, तहसीलदार साहेबांनी पोलीस स्टेशनला पत्र देऊन तिथं गुन्हा दाखल केलाच पाहिजे. 2 दिवसात गुन्हा दाखल झाला पाहिजे. ह्यांच्यावर गुन्हा नाही दाखल झाला तर मग सांगली, सोलापूर, सांगलीत तिथं आंदोलन पेटणार. आता मी पण उद्यापासून करतो. कोणते गुन्हे दाखल झाले पाहिजे मागणी? ह्यांच्यावर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा झाला पाहिजे, कारण सोशल मीडियाचा गैरवापर करून शेतकऱ्यांची आणि इतर लोकांची फसवणूक केली. नंबर 2, आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. 3रा गुन्हा की तुम्ही फसवणूक केली. पाऊस पडेल म्हणला ना 15, 16, 17, आज 18 तारीख आहे. काल पडला का पंढरपुरात कुठं? पंढरपूर, सोलापुरात पडला का? नाही पडला. मग ही 3 दिवस तू दिलेस. 5 तारखेपासून बॉम्ब घालतोय, पाऊस पडतोय, हिथं तसं होतंय ना असं होतंय. पुन्हा 10 तारखेला काढतोय, 11, 12ला पडेल. पुन्हा 15 तारखेला काढतोय, 15, 16, 17ला पडेल. आता उद्या काढतोय बघा, आता 24 ते 29. अशा नुसत्या तारखा बदलत जायच्या, सगळ्यांची फसवणूक करायची. ह्यो प्रकार, ह्याच्यामुळे ह्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. अजून 302 पण दाखल झालं पाहिजे. मारायला लागले शेतकरी. जर ह्या कारणामुळे जर एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली तर त्याच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे, खुनाचा गुन्हा बी दाखल झाला पाहिजे. तसं काय जर त्यांच्या असल्या मोठ्या बोलण्यानं शेतकऱ्याला जर अटॅक आला, काय झालं तर त्याचा पण 302चा आत्महत्येस प्रवृत्त म्हणून गुन्हा दाखल झाला पाहिजे. हे असं गुन्हा ह्या सगळ्यांच्यावर झालं पाहिजे, कारण आम्हाला कर्ज लय येते. आणि असं काय पाऊस येणार आहे, दर पडला की माणसाला बीपी वाढायला लागलाय, त्या शेतकऱ्याचं प्रेशर वाढायला लागले. त्या बिचाराचं कुटुंब उघडं पडलं, त्याला काय झालं तर ह्याच्यावर आत्महत्यास प्रवृत्त केल्याबद्दलचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. असं 4 गुन्हे दाखल झाले पाहिजेत ह्या सगळ्यांच्यावर. जो कोण हवामान अंदाज करून मोठा हाणेल त्याच्यावर ही 4 प्रकारचं गुन्हे झालं पाहिजेत. आणि ही तहसीलदार साहेब, आणखी एक मराठवाड्या विदर्भातल्या कुठल्या शेतकऱ्याकडे फॉर्च्युनर आहे, निवड शेती करणारे कुठल्या बी हवामान अंदाजाकडे, कुठल्या हवामान अंदाजाकडे शेती करून